बीडमधल्या हत्येवरून आता दावे प्रतिदावे सुरू झालेत, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सीआयडीने जप्त केलेल्या गाडीमधील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचाच व्हिडिओ आहे आणि बडा नेत्याचा फोन गेल्याची माहिती आहे। बडा नेता कोण नाव जाहीर करा, दमानी यांची ट्विट करत मागणी आहे। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी। सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाहीये। बीड पोलिसांकडून हे स्पष्ट। व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेत असल्याची ही माहिती आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। धनंजय मुंडेंविरोधामध्ये पुरावे गोळा करणार, रोज बीडमध्ये आंदोलन करणार। अंजली दमानी आक्रमक। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आता आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी आहे। दरम्यान सीआयडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही चौकशी झाली आहे। संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी पहिल्यापासून, आणि ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी जे सगळे धागेदोरे सगळे उलगडून ह्यांना सगळ्यांना अटक करून ह्यांना फाशी द्या। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचा निशाणा। वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड, एकाच नाण्याच्या 2 बाजू। शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चनने कॉइन नव्हता का उचलला, तोच आहे। हे दोघे जय आणि वीरू एकच आहे। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील। चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल। मंत्री गुलाबराव पाटील यांचीही प्रतिक्रिया। आता मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं, भावना व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही, पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला सोडणार नाहीत। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिक फड, बाळू सोनावणे यांच्यासह 3घांवर गुन्हा। सुरेश धसांच्या राजकीय करिअरसाठी कालचा राजकीय मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा असल्यानं गेले नाही। अंजली दमानी यांकडून स्पष्ट। राजकीय करिअरसाठी होत आहे तर नक्कीच दिसतंय, कारण ते जर छोटे झाले तर आम्ही मोठे होऊ। तर कुठेतरी हे सगळं राजकीय ड्रामा चाललं होतं, म्हणूनच मी त्याच्यात बिलकुल भाग घेतला नाही आणि त्याच्या मागे आम्ही ठिय्या आंदोलन केलं। देशमुख कुटुंबाला 7 जानेवारीपर्यंत न्याय द्यावा, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची मागणी आहे। देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार, काकडेंचा इशारा।